Oh,
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 वदे अच्युत सर्वकाळ, वदे अच्युत सर्वकाळ, वदे अच्युत सर्वकाळ, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 वदे अच्युत सर्वकाळ, वदे अच्युत सर्वकाळ, वदे अच्युत सर्वकाळ, दयाच्या चिंतने तरतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोष, दळतील राशी पातकांच्या, दळतील राशी पातकांच्या, दळतील राशी पातकांच्या, देव इच्छित चरणीची मागे, देव इच्छित चरणीची मागे, देव इच्छित चरणीची मागे, देव इच्छित चरणीची मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, दयाच्या चिंतने करतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोष, दयाच्या चिंतने करतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोष, दळतील राशी पातकांच्या, दळतील राशी पातकांच्या, दळतील राशी पातकांच्या, आयत्या उरले वेगळे आणि आयत्या उरले वेगळे आणि आयत्या उरले वेगळे आणि आयत्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक दयाघंटी, वैकुंठनायक दयाघंटी, वैकुंठनायक दयाघंटी, दयाच्या चिंतने करतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोष, दयाच्या चिंतने करतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोष, दळतील राशी पातकांच्या, दळतील राशी पातकांच्या, दळतील राशी पातकांच्या, ब्राह्मणे देव भक्ताचा संगम, वाणे देव भक्ताचा संगम, ब्राह्मणे देव भक्ताचा संगम, वाणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, योग नाम त्रिवेणीचा, योग नाम त्रिवेणीचा, दयाच्या चिंतने करतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोष, दयाच्या चिंतने करतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोष, दळतील राशी पातकांच्या, दळतील राशी पातकांच्या, दळतील राशी पातकांच्या, गोपाळ कुमारी, जय जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत,
पवित्र तो देह वाणी पुण्यवंता पवित्र तो देह वाणी पुण्यवंता पवित्र तो देह वाणी पुण्यवंता पवित्र तो देह वाणी पुण्यवंता
पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो दे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देवैची रज चरणीची माती, देवैची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. काय त्या उरले वेगळे अनेक, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठेत देवी मरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळ. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याचे आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, यवार करी संतांच्या. पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो दे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या.
जग तुमच्याबद्दल काय विचार करतं याही पेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करतात यावर माणसाची प्रगती अवलंबून असते. माणसाच्या अंतःकरणामध्ये न्यूनगंड जो निर्माण होतो तो अवतीभोवतीच्या माणसांमुळेच होतो. तुमच्या अवती माणसाचाच नाही स्वभाव, तो प्रत्येक प्राण्याचाच स्वभाव आहे. त्याच्या अवतीभोवती जसं वातावरण असेल, जशी परिस्थिती असेल, त्याच्यावर जे बिंबवलं जातं तेच त्याला खरं वाटायला लागतं. ती वाघाची एक कथा सांगितली जाते. दुर्दैवानं एक बछड आपल्या आईपासून दुरावलं आणि ते एका मेंढीपाळाला सापडलं. दयाळूच मायाळूच अंतःकरण. जरी याच्या आईने आपल्या मेंढ्या खाल्लेल्या असल्या तरी बाळ गोंडस आहे. म्हणून त्या मेंढीपाळानं ते छोटस बछड आपल्या सोबत घेऊन आलं. शंभर एक मेंढ्या असतील, त्यात 2-4 बाकऱ्या आणि ते एक वाघाचं बछड. शेवटी जगणं महत्वाचं आहे. त्या मेंढ्यांमध्येच ते वाघाचं बछड मोठं व्हायला लागलं आणि संग का रंग लागता है, संगतीचा रंग लागतो. तुम्ही जशा संगतीमध्ये राहतात तसं तुमचं व्यक्तिमत्व घडतं. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या धमा संत सेवी. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, तुमचं वाटोळं होणार आहे का उत्कर्ष होणार आहे हे ठरतं कशावर? तुम्ही कोणासोबत राहतात यावर. तुमचे मित्र कोण आहे, तुमचे सवंगडी कोण आहे, तुमचे पाहुणे रावळे कोण आहे, त्यावर ठरतं तुमचं उद्याचं भविष्य काय असेल. त्या बाछड्याला संगती लाभली मेंढ्यांची. ते लागलं त्यांच्यातच मोठं व्हायला. दादा भ्रम असा झाला, त्या वाघालाही वाटू लागलं मी मेंढीचे. ते पण त्याचा मेंढ्या कशा आवाज करतात शेळ्या, तसा प्रयत्न करायचं. ते पण त्याला जमायचं नाही, कारण वाघ होत ते. प्रयत्न तसंच करायचं. ते झालं, लहानचं मोठं झालं. एक दिवस सगळ्या मेंढ्या चरत होत्या आणि उंच एका टेकडीवर जोरात डरकळी ऐकायला आली. डरकळी जशीच ऐकायला आली सगळ्या मेंढ्या गायब. जिकडं दिसल तिकडं पळाल्या बा शाळ्या मेंढ्या. आणि वाघानं त्या धावपळ करणाऱ्या सायरा वैरा पाळणाऱ्या त्या मेंढ्यांमध्ये एक वाघ पाहिला. वाघाला प्रश्न असा पडला, या सायरा वैरा पाळणाऱ्या मेंढ्या ठीक आहे, पण हा आपला भाऊबंद इकडं का पाळायला लागला असं आपल्याला. भाऊकीला काय झालं? वाईट वाटलं. वाघासारखा वाघ
दारकळे ऐकून पळतोय. एक 2-4 उड्या मारल्या तर जाऊन पोहोचलो त्याच्या जवळ. हे लागलं गडबडायला. ते बाकीच्या मेंढ्या तशा घाबरल्या तर हे घाबरलं. हा म्हटला जय श्रीराम. तो म्हटलं काय साहेब असं नका करू. अरे अरे मी डारकाळी फोडतो तशी तू डारकाळी फोड ना. तो म्हटला साहेब मी मेंढी हो, मला जय श्रीराम म्हणता येणार नाही, मी डारकाळी फोडू शकत नाही. अरे माझ्यासारखा दिसतो तू, काय फरक नाही. दोघांचे 2 फोटो काढले तर ओळखू येणार नाही कोण कोण आहे, इतके आपण सारखे दिसतो. तो म्हटला साहेब नका मस्करी करू, खायचं असेल तर खाऊन घ्या पण चेष्टा नका करू. मला इतकं वाईट वाटलं राव आपला माणूस. दर्जेदार कुळ आणि हलकटासारखा वागतो, कुठेही जाऊन माथा टेकवितो. तो म्हणलं चाल बरं माझ्यासोबत. ज्या नदीमध्ये त्या सगळ्या मेंढ्या पाणी पित होत्या त्या नदीच्या पात्राच्या जवळ आणला. त्याला म्हटला पाय पाण्यात. पाण्यात पाहिलं, स्वतःला पाहिलं. म्हणलं आता थांब. हा पण पुढं सरकला. म्हणलं आता दोघांना पाय, दोघांना पाय. म्हटलं हे तर आपल्यासारखं दिसतंय राव. साहेब मला जरा घाबरल्यामुळं माझी दृष्टी जरा थोडीशी कमजोर झाली का. म्हटले तू जसं दिसतोय तसं मी दिसतोय. हा दिसतोय. चिमटा घेतलाय. बघ म्हणे अजूनही जागृत आहे. तू जसं दिसतोय तसं मी दिसतोय. हा म्हटले दिसतोय. म्हटले जो मी आहे ना तोच तू पण आहे. हा कळालंच नाही वा आतापर्यंत, लक्षातच नाही. काही फरक नाही आपल्यामध्ये, फक्त तू मेंढ्यांमध्ये राहिला. न्यूनगंड तुझ्या अंतःकरणात निर्माण झाला की मी पण असंच आहे. त्यांनी तुला सांगितलं असंच जीवन आहे, हेच अस्तित्व आहे, हाच संसार आहे. भ्रम होता म्हटले तो तुझा. आहे ना दोघं सारखे आहे. मग म्हण आता जय श्रीराम. ताकद लावली, अशी डारकळी फोडली तर मागच्या वेळी थोड्या पळाल्या त्या मेंढ्या त्या जास्त चिंगाट पळायला लागल्या. कारण याचा पहिला जोर, पहिला दम, हे पहिलं जय श्रीराम असलं ताकदीने आलं ते नवा दम. सांगू माय बापांना, आमच्या साधू संतांनी, वारकरी संतांनी, या नाथ परंपरेने जर काय केलं असेल ना तर माणसाच्या अंतःकरणात जो न्यूनगंड निर्माण झाला होता ना, मला जमणार नाही, मला शक्य नाही, आपलं ते काम नाही, तो न्यूनगंड काढून टाकायचं काम केलं. आणि माणसाला सांगितलं संकोचोनी काय झाला से लहान घेई अपोषण. ब्रह्मांडाचे घेई अपोषण. ब्रह्मांडाचे घेई अपोषण. Oh
संकोचोनी काय झाला असे लहान, घेई पोषण ब्रह्मांडाचे. अरे का स्वतःच संकोच करून लहान झालास? का स्वतःला दुर्बल समजतोय? ब्रह्मांड गिळायची ताकद तुझ्यात आहे. हे पहिल्यांदा जर माणसाला जाणीव कोणी करून दिली तर ती साधू संतांनी दिली. पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. अनु रेणुया थोकडा, तुका आकाश एवढा. भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले, लहान किती तर अणुरेणूपेक्षा पण लहान होता येतं, आणि व्यापकच व्हायचं ठरलं तर आकाशा इतकं व्यापक पण होता येतं. परंपरेने दादा माणसाला लढायला प्रवृत्त जर कोणी केलं तर आपल्या धर्मप्रचारकांनी केलं. ती परंपरा कुठून? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य भगवान शंकरापासून त्याच नाथ परंपरेचे पाईक पुढे आपले वारकरी. ज्ञानदेवा सार सोजविले. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तर एवढं स्वप्न पाहिलं की एका नाथाला जे जमलं ते जगातल्या प्रत्येक नाथाला जमलं पाहिजे, आणि म्हणून मोकळ्या हातानं वाटलं. जे संकुचित झालेलं होतं, लोपले ज्ञानजगी हेत नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तर काय केलं की आता जे एखाद्याला जमू शकतं ते प्रत्येकालाच जमलं पाहिजे म्हटलं. हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला, वसुदैव कुटुंबकम. जगातला प्रत्येक व्यक्ती हा माझा सदस्य आहे, माझाच अंश आहे. प्रत्येक जण सुखी झाला पाहिजे. आपलं हिंदू धर्मच फार श्रेष्ठ आहे. हा स्वतःपेक्षा जगाचा विचार जास्त करतो. समाजातली काही लोक आहे, माई गाडी माई माडीन माय बायकोच्या गोल गोल साडी. काहींना बांधाच्या पलीकडचं दिसतच नाही हो. पण एक साधू संतांची आपली परंपरा, मी सुखी व्हावं, माझा गाव सुखी व्हावा, माझा तालुका सुखी व्हावा, माझा जिल्हा सुखी व्हावा. नाही हो. अवघाची संसार सुखाचा
हिंदू धर्म आहे, ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळे सुखी झाले पाहिजे, सगळे निरोगी राहिले पाहिजे, सगळे आनंदी झाले पाहिजे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून मी कीर्तनाच्या माध्यमातून सांगतोय की दादा, सनातन हिंदू धर्म हा हिंदुस्थानातील फक्त एक धर्म नाहीये, तर सनातन हिंदू धर्म ही समस्त जगाची गरज आहे. जगाच्या पाठीवरचा एकमेव धर्म आहे जो सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं म्हणतो. बाकीच्या धर्मांची अडचण अशी आहे, ते डायरेक्ट अनुयायांना सांगतात तुम्ही सोडून सगळे काफिर आहे. काय करायचं? कीर्तनावर न जाताना आमच्या लोकांची वृत्ती सात्विक होती, पायाखाली मुंगी सुद्धा नाही मेली पाहिजे हा विचार जागृत होतो. बरोबर? सर्वांवर प्रेम केलं पाहिजे, सर्वांचा आदर केला पाहिजे. सर्वभूती पाहे एक वासुदेव, पुसोनी अठाव अहंतेचा, कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. ही वृत्ती जागृत होते हो कीर्तनावर न जाताना, देवळात न जाताना. देवळाच्या बाहेर जे बसलेले असतात ना गोर गरीब, ते माझे कोणीतरी लागतात, त्यांच्या हातात रुपया ठेवला पाहिजे या भावनेने बाहेर येतात लोक. हा हिंदू धर्म. आणि काल परवा ज्यांचा या महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये सिंहाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र असं समीकरण झालंय. शिवराय आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या गोष्टी राहिल्या नाही, ते एकरूप झालंय सगळं सूत्र. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी नागपूरमध्ये काही पोरं मशिदीत प्रार्थना करायला गेले, प्रार्थना करून बाहेर आल्यावर दगड मारायला लागले लोकांना. काय केलं? असं काय दिलं? असं काय तुम्ही त्यांना शिकवलं तिथं? असं काय संस्कार केला त्यांच्यावर? काय त्यांचा ब्रेन वॉश केला की सर्वसामान्य ज्याचं करिअर पुढे घडायचंय, ज्याचं आयुष्य अजून फुलायचंय, ते ऐन तारुण्यातली पोरं पोलिसांच्या हातावर कुऱ्हाडीचे घाव करायला लागले, वार करायला लागले, दगड मारायला लागले, पेट्रोलचे बॉम्ब फेकून मारायला लागले. अंतर्गत तर माहिती अशी आहे, माईला पोलिसांच्या अंगाला हात घातले तिथं. मी मागच्या काळामध्ये हिंदूंचे काही जन आक्रोश मोर्चे पाहिले, हिंदू धर्मातल्या काही जातींचे मोर्चे पाहिले. तर त्या मोर्चाने जगासमोर आदर्श जर काय ठेवला, घरातनं येताना प्रत्येक बांधव एक पाण्याची बाटली पिशवीत घेऊन आलेला होता. आणि ती त्याच्यासाठी नाही, उन्हात तानात उभं राहून जे पोलीस बांधव आमचं संरक्षण करताना त्यांच्या हातात आपली लोक पाण्याच्या बाटल्या देत होते, प्या, तुम्ही आमचं रक्षण करतो. आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशा पद्धतीने जर पोलिसांवर हल्ले होत असतील तर हेच सांगावं लागेल पोलीस प्रशासनाला सुद्धा की बाबांनो, तुम्हाला वाटत असेल तुमचं पोलीस खातं चालू राहावं तर हिंदूंची ताकद वाढवा. ते पोलीस प्रशासन अबाधित ठेवू शकतात. उद्या जर हिंदू कमजोर झाला ना तर पोलीस चौक्यांमध्ये सुद्धा कत्तलखाने चालू होतील, अशी यांची भावना आहे, अशी यांची वृत्ती आहे. ते दिवस दूर नाही भाऊ. इतिहासात काय घडले तुम्ही बघा ना. धर्म ना कायदा ना संस्कृती ना परंपरा, अराजक. म्हणून हिंदू टिकला, धर्म टिकला तरच देश टिकेल.
आणि हिंदू धर्माची संस्कृती जर प्रत्येकाच्या गळी उतरली ना, जगाला अनुभवांची गरजच राहणार नाही हो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. मैत्री पूर्ण वातावरण तयार होईल. फक्त ही विचारसरणी उतरावी पिंडात. ती नाही उतरत सगळ्यांच्या. काहींचं नेचरच असंय, चावायचं चावायचं, लोचकेच तोडायचे नेचर आहे. आणि आपल्या सनातन हिंदू धर्मानं मात्र शांतीचा, समतेचा मोठा विचार जगासमोर ठेवला. सगळ्यांचं हित झालं पाहिजे, कोणी दुःखी राहता कामा नये. आणि त्या भावनेतून प्रेरित झाले हो ज्ञानेश्वर महाराज. प्रत्येक जण सुखी व्हावा, प्रत्येक जण आनंदी व्हावा, केलं व काम सुरू. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याचे गणना कोण करी, असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्रो वारी बाह्या सदा. पण लोकांच्या अंतःकरणात न्यूनगंड इतका निर्माण झाला होता, ते स्वतःला शूद्र म्हणून घेत होते. आम्ही पामर आहे, आम्हाला नाही जमणार ते. काही स्वतःला गरीब म्हणत होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की अरे, कुणीतरी म्हटलं त्याला तू शूद्र आहे, त्याने स्वतःला शूद्र समजून घेतलं. कुणीतरी त्याला म्हटला तू गरीब आहे, त्याने स्वतःला गरीब समजून घेतलं. कुणीतरी त्याला म्हटला तू मूर्ख आहे, त्याने स्वतःला मूर्ख समजून घेतलं. करायचं काय, करायचं काय, करायचं काय. म्हटले आता यांचा उत्साह वाढवण्यासाठी ना काहीतरी चमत्कार करावाच लागणार. आणि ज्या माणसाला वाटत होतं की मला जमणार नाही, माझं ते काम नाही, हे आपला धंदाच नाही, त्याला जागा करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी शक्कल काय लढवली माहिती? 700 वर्षापूर्वी या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला सर्वात मूर्ख प्राणी कोण आहे ते शोधलं. मृत्यू लोकातला सर्वात मूर्ख उत्तर मिळालं, रेडा. एखादा रेड्याचा मालक नाराज होईल. आहे ना पण रेड्या आपल्याकडे, पशुपालन आहे ना. रेड्याच्या मालकालाही पटल. 100 गायी असू द्या आणि त्यांच्यातली जर एक गाय व्याली ना, तर तिचं जे असतं ते वासरू दुसऱ्या दिवशी जर सोडलं ना, शेपटाचा कोंडा वर करते, कानटाव करते आणि जे धूम ठोकते. 99 गायी डावलतो, बरोबर आपल्याच आईच्या काशाला जाऊन बिलकते. 100 गायींमध्ये आपली आई ओळखते. वासरू गायचं, 10 म्हशी असू द्या, तिचं जे असतं ते पारडू. मी पण शेतकऱ्याचाच पोरगा आहे. अनुभव असा आहे, सकाळी सकाळी प्यायला सोडायला गेलं ना, पहिलं ते सोडणाऱ्यालाच बिलकते. मग ढाकलावं लागत ते, बाबा मी तुझी आई नाही बाबा. ते म्हशींकडे पाहतो त्याला दाई सारख्या दिसतात. पहिलीपासून सुरुवात कर. ती लात मारती, दुसरी लात मारती, तिसरी लात मारती. एक 4-5 म्हशीच्या लाता काढल्या, ते म्हणतात थाव द्या आता 2-4 राहिल्या, यांच्यातली जी लात मारणार नाही ती आपली आई. खोटं बोलत असेल तर तपासून पहा. आणि जगाच्या पाठीवर ज्याला स्वतःची आई ओळखता येत नाही, त्याच्यासारखा मूर्ख कोण असू शकतो दुसरा? ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की आता सगळ्यात जो मूर्ख आहे त्यालाच सरपंच करायचा. ठरवूनच टाकलं माऊलींनी, गाद्यालाच गोडा बांधवायचा म्हटलं.
अहो असं डोक्यावर हात ठेवला तर रेड्याच्या वेद बोलला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व बीजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व बीजांचा हरविला. जाती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. रेड्यामुखे वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला. शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. मैसी पुत्रामुखी बोलवणे श्रुती. चालवली विनते बैसोनिया. रेडा वेद असं बोललं म्हणतात. 2-4 ब्राह्मण तर पटकन पळत गेले घरी. घरचे पुस्तक आणले, चेक करायला लागले आपल्या पुस्तकातलं बरोबर आहे का. वाऱ्यासारखी ती बातमी पसरली की अरे बाबा कोणतरी ज्ञानेश्वर महाराज आहे. त्यांनी रेड्याच्याच मुखातून वेद बोलावला. आणि दादा जो समाज होता ना मरगळ आलेला, स्वतःला अज्ञानी समजणारा, स्वतःला मूर्ख समजणारा, स्वतःला शूद्र समजणारा, शक्तिहीन समजणारा, अहो त्याच्यात इतकी ऊर्जा आली. तो म्हटला गाढव सरपंच होऊ शकतो तर मी तर वाघ आहे. फुल चार्ज झालं ना ते. समजा एखादा माणूस म्हटला मला ते जमणार नाही, आपण म्हटलं अरे रेड्याला जमतंय मग मला जमल की राव. रेड्याला जमतंय म्हटलं मला जमल. एखाद्या पोरीला 99% मार्क मिळतात आणि तिला एक गणित दिलं सोडवायला. ती चालले प्रयत्न करते पण सुटाना. फक्त तिच्या कानात एवढंच म्हणायचं अगं मागच्या वर्षीची नापास झाली तिने सोडवलं. आता तिला इतकी ऊर्जा मिळते काय नापास झाली तिने सोडवलं. आत्ता पुढच्या सेकंदात सोडून दाखवते. तिला आत्मविश्वास आला की नापास झालेली जर गणित सोडू शकते तर मी का नाही सोडू शकत. मी तर 99% मार्क घेते. आणि त्या मरगळ आलेल्या माणसाला असं जागृत केलं, असं जागृत केलं, असं जागृत केलं की एका दलित वस्तीत जन्माला आलेलं पोरग पंढरपुरातल्या चौकात उभं राहिलं आणि चौकात उभं राहून दुसऱ्यांना सांगायला लागलं ए बाबा येडे धडे कसे असा आमच्यात यान धन्यवाद. यारे यारे लहान थोर याची भगती नारी. यारे यारे लहान जे स्वतःला तुच्छ समजत होते ते इतके चार्ज झाले
की दलित वस्तीत जन्माला आलेलं पोरग पंढरपुरातल्या चौकात उभं राहिलं, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे, दवंडी पिटे भावे चोखा मेळा. एक जण मला म्हटलं, तू पाहिलं होता काय चौकात उभं राहिलं ते? म्हटलं येड्या, दवंडी काय घरात देतात का? चौकातच देतात ना. दवंडी पिटी भावे चौका मेळा मग त्या ते काय खोलीत बसून पिटीत बसले काय? चौकात उभे राहिले ते पंढरपुरातल्या मेन चौकात. नारायणाला म्हटले या. एवढं धाडसानं जेव्हा एखादं दलित वस्तीतलं पोरग बोलायला लागलं त्या काळात कोण ताकद देत होतं? शेवटी काळ कोणताही असू द्या, आज 2025 आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, पण तरी धाडसाने बोलायचं म्हटलं कोणाच तरी हात पाहिजे पाठीशी. समाजाला हुशार आहे, एखादं धाडसाने बोलत असेल ना लोक समजून घेतात. एक तर सपोर्ट मुंबईतून असेल, नाही तर नागपुरातून असेल, दोन्ही कडचा नसेल तर बारामतीचा 100%. बारामतीच्या सपोर्टचं वैशिष्ट्य असेल लवकर कळतच नाही हाय म्हणून, सुजल्यावर कळत इथं आणलं होतं. काम करायचं म्हटलं कोणतरी पाहिजे पाठीशी. कोण या सर्वसामान्य पोरांच्या पाठीशी कोण उभं राहिलं असेल त्या काळात? चोखोबाराय महाराज असतील, गोरोबा काका असतील, संत शिरोमणी सावता महाराज असतील. त्या काळात आहे ना, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळ हंसी लाया वाटी. अहो एक टाळी झाली, एक विचार झाला, एकत्रीकरण झालं. आता जातीला महत्व द्यायचं नाही, धर्माला महत्व द्यायचं आणि भागवाच फडकावायचा. सगळे एकत्र आले. यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. ह्या म्हटले सगळ्यांनी या. मी तुम्हाला सांगतो, आज लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाटत असं ना भागवा फडकत राहावा, हिंदू धर्मातली एखादी जात हा ध्वज फडकत ठेवू शकत नाही ना. हिंदू धर्मातली जात आणि जात एकत्र ज्या दिवशी होईल त्याच दिवशी हा ध्वज फडकत दिसल. आणि ते 400 वर्षापूर्वी शिवरायांना सुद्धा समजलं की आता ही जी मुघली आक्रमण झाले, डच पोर्तुगीज यायला लागले, मंदिरं पाडून मशिदी उभ्या राहत आहेत. 400 वर्षापूर्वी शिवरायांच्या पण लक्षात आलं आणि शिवरायांनी काम जर काय केलं तर 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, शत्रूच्या छावणीत घुसतो छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी, ढाण्या वाघाला सामोरे जातो त्याला उभा फाडतो त्यांचं नाव धर्मवीर संभाजी, आणि या सगळ्या पोरांना एकत्र करतो, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. 400 वर्षापूर्वी शिवरायांच्या लक्षात आलं की एक जात आता भगवा सुरक्षित ठेवू शकत नाही. ब्राह्मणाचा बाजी सोबत घेतला, मराठ्याचा यसाजी सोबत घेतला, न्हाव्याचा शिवा काशीत सोबत घेतला, रामोशी समाजाचा आमचा बैरजी नाईक सोबत घेतला, 18 पगड जाती 12 बलुतेदार पोरांना एकत्र केलं आणि मग या मुघलांच्या छाताडात भगवा रावला. सहजासहजी नव्हतं, ते संतांना सुद्धा कळालं होतं. धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हासी. आता धर्मरक्षणासाठी काय करायचंय तर हा समाजामध्ये जो मतभेद निर्माण झालेला आहे, संकुचितपणा निर्माण झालेला आहे, हमरी तुमरी जी सुरू आहे ती पहिली संपवावं लागणार आहे. आणि म्हणून नारा दिला सगळे या करा. तुम्ही वारकरी आपल्या नाथ परंपरेचं सगळ्या निरीक्षण करा. ज्याला ज्याला अवस्था प्राप्त झाली त्याला त्याला डोक्यावर घेतलं सगळ्या भगवत भक्तांनी. काय धर्म, काय संस्कृती, कशाला नकारात्मक विचार पसरवताय समाजात की हा देश जातीयवादी आहे, हा देश वर्णभेद करणारा आहे. नाही हो. शेकडो वर्षापूर्वी एक व्यक्ती असा रस्त्याच्या कडेला बसला होता आणि चपला शिवत होता. चांगलं काम आहे का चपला शिवून? शेवटी किती नाही म्हटलं तरी जगातली सगळ्यात खालच्या दर्जाची वस्तू जर काय तर चप्पलच आहे. तुम्ही बघा देवळात सगळ्या वस्तू घेऊन जाता येतात पण एक वस्तू बाहेर सोडावी लागते.
चप्पल किती भारी ऐकतात पोरी बघा. परवा आमचा एक मित्र बूट घालूनच निघाला देवळात. त्याला आमच्या 2-4 वारकऱ्यांनी अडवलं. अरे म्हणे बूट घालून कुठं निघाला? म्हटलं वुडलँडचा 8,000चा. अरे 8 लाखाचा असेल म्हटले. ते खेटर बाहेर काढ, नाही तर खेटराने मारू तुला. नाही ना छपलेलं वस्तू ते लायकीच ते. महिला मंडळाला चांगलं माहिती जगातली सगळ्यात खालच्या दर्जाची वस्तू चप्पल आहे, म्हणून त्या म्हणतात सँडल काढी. सँडल गेले लागतो काय, पण त्यांना माहितीये सँडलने मारलं ना की वार शरीरावर न डायरेक्ट मानावर होतो. त्या व्यक्तीच्या वाट्याला ते काम आलो, पण खचले नाही. हे साधू संत होतेच ना. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेच बंदे चालू जात न पडे गुंता कुठे. काही सांगितलं होतं की जन्माला आलेल्या प्रत्येकाला उद्धार करून घेण्याचा हक्क आहे. ज्ञानी विद्वान होण्याचा, शहाणा होण्याचा हक्क आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. अहो चपला शिवता शिवता भगवंताचा धावा केला. परिणाम असा झाला, एक दिवस कामाचा जरा व्याप होता, धावपळच होती जरा. गिराईक घाईवर हो. तेव्हापासून गिराईकाचा स्वभाव आहे घाई. आता गावात ते जे कटिंग करणार आपला सहकारी आहे त्याला 12 हात आहे भाऊ. पण प्रत्येकाने जायचं म्हणायचं किती वेळ लागेल, किती नंबर आहे, मला घाई आहे. आणि माझं निरीक्षण असं आहे, घाई कुठपर्यंत आहे माहितीये का? खुर्चीवर बसेपर्यंत. खुर्चीवर बसलं का म्हणते नीट का. प्रत्येक जण बसेपर्यंत घाई आहे, बसला का मग माय नीट का, मग नाही घाई. त्याला नाही म्हणत आडवे तिडवे कसे उडव बाबा, पण उरक. कोणते लोक गायवर आहे, पटकन उरक. लग्नाला जायचंय, समारंभाला जायचंय, यात्रेला जायचंय. महाराजांचं चाललंय भजन करत करत करत. देवाला इतका भार झाला महाराज भक्ताला, एवढा कामाचा व्याप. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेलेविनी. ओ ते देव जेव्हा चपला शिव लागला ना, वाऱ्यासारखी बातमी पसरली हो. म्हटले अरे ते चपला शिवणार असं तसं नाही म्हटले, त्याला साक्षात जगाचा बाप चपला शिव लागतो. काय आपला समाज, काय आपली संस्कृती, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. अहो जिथे जिथे योग्यता दिसली, जिथे जिथे मोठेपण दिसलं, जिथे जिथे क्षमता दिसली, या हिंदुस्थान नतमस्तक झालाय त्या शक्ती समोर. आणि चपला शिवणारा रोहिदास आहे ना, संत श्रेष्ठ रोहिदास महाराज झाले. मी काय बोललो आता की प्रत्येक वस्तू देवळात घालून घेऊन जाता येते, पण एक वस्तू बाहेर सोडावी लागते, तिचं नाव चप्पल आहे. आता ऐका, खरंच आहे जगातली सगळ्यात खालच्या दर्जाची वस्तू चप्पलच आहे. कालही चपलीला मंदिरात प्रवेश नव्हता, आजही मंदिरात चपलीला प्रवेश नाही, उद्या पण मंदिरात चपलीला प्रवेश नसणार आहे. पण चपला शिवणाऱ्याचं मंदिर बांधलं हा हिंदुस्थानाचा इतिहास आहे. इतकी
इतकी थोर आपली संस्कृती आहे. जे नेरेटिव्ह सेट करतात ना जातीयवादी हे, त्यांची कान उघडणी केली पाहिजे आपण. अजिबात जातीयवादी नाही. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया. मरगळच घालून टाकली. काय झालं असेल महाराज रोहिदास महाराजांसारखं व्यक्तिमत्व संतत्वाला प्राप्त झालं, ऊर्जा भेटली हो. रोहिदास महाराज संत झाल्यावर गावातला पाटील म्हटला मी तर कडक टोपी घालून फिरतो, मी बेवडा का? मी पण संत होऊ शकतो. त्याला एक आत्मविश्वास आला. अशी तळागाळातली पोरं पुढे चालली. प्रत्येकालाच ऊर्जा भेटली जातं त्या काळात. पुरुषी मानसिकतेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात वार केला. ही जी महिलांना दुय्यम स्थान देण्याची जी वृत्ती होती ती अजूनही मेलेली नाही. त्या आता माग विधानसभेच्या निवडणुका, त्या निवडणुकांच्या काळात प्रत्येक जण नेता होतो. प्रत्येकाला निवडून यायचं असतं. ते समोरच्याला नेतेच म्हणते. फॉर्म भरला त्याने, पुढच्याला नेते म्हणते, पळवते ते सगळ्यांना. आणि आमचा एक मित्र भला मोठी सभा गावात ती आयोजित, आणि महिलांची संख्या जास्त. ते असं खुल्लं भाषणात ते म्हटलं महिलांचा विकास झाला पाहिजे, महिला सैन्यात पाहिजे, राजकारणात पाहिजे, वैद्यकीय क्षेत्रात पाहिजे. शेवटी महिला पुढे गेली तर देश पुढे जाईल. नेमकं भाषण ऐकायला बायको, अरे बापरे, वय घरात म्हणणार इतकं खुल्लं. तिला इतका आनंद झाला, जोरात टाळ्या वाजवल्या बघ तिने. काय नवऱ्याचं मन मोठं झालं. भाषण संपलं, साहेब घरी आले. हिने लगेच चहा ठेवला, पाणी दिलं, चहा घ्या. काय ग लय खुश दिसती. नाही आज तुमचं भाषणच लय भारी झालं. एका भाषणात तुम्ही एवढे सुधारले का? नाही आपलं लग्न जमलं तेव्हा माझे 12वीचे पेपर द्यायचे बाकी होते. होईपर्यंत तुमचा अख्खं घरदार म्हटलं तिकडं आल्यावर द्यायला लावू. आणि आमच्या घरच्यांनी विश्वास ठेवला, लग्न लावून दिलं. आणि इकडं आल्यावर तुम्ही सासूबाईला पुढे केलं. आता दोन्ही भांडे तर करायचे, पेपर देऊन काय होणार आहे? राहिलं ना मग ते स्वप्न अपूर्णच तसं 12वी पास व्हायचं. पण आज तुमचं भाषण ऐकलं, मन भरून आलं. भरू का मी 12वीचा फॉर्म? ते काय म्हटलं माहितीये का तिला? महिलांचा विकास झाला पाहिजे, पण गावातल्या घरातल्या नाही. पुरुषी मानसिकता आज तरी संपायला आहे का? जसं तुम्हाला स्वातंत्र्य, जसं तिला का स्वातंत्र्य नको? अहो पुरुष शिकला ना तर एक आडनाव पुढे जात, पण पोरगी शिकली ना 2 आडनाव पुढे जात. माहेरचं पण आणि सासरचं पण. कर्तबगार जर पोरगी निघाली ना, ती विकासच करते हो. का बरं त्यांच्या बाबतीत असा दुय्यम विचार केला? मला लय प्रश्न पडला. उत्तर मला सापडलं की कितीतरी वर्षांपूर्वी पुरुष जातीच्या लक्षात आलं स्त्रिया आपल्यापेक्षा बुद्धिमान आहे, स्त्रिया आपल्यापेक्षा सुंदर आहे, त्यांची क्षमता जास्त आहे. आणि उद्या जर ह्या पुढे गेल्या तर धुणे भांडे का आपण करायचे का? म्हणून थोडा विचार केला, यांच्यापेक्षा काय जास्त आहे, थोडी अंगात रग जास्त आहे, मग रगीच्या जोरा व्हायगा राहत तिला काय. आणि सगळ्यांना माहिती त्या हुशार आहे आपल्यापेक्षा. म्हणून तुम्ही बघा, महत्वाचा निर्णय घ्यायचा असले होते काय म्हणता, आजच्या दिवस थांबा, मला तिला विचारू द्या. मालक म्हणून हे मिरवितन विचारित कोणाला? तिला. त्याला पक्क माहितीये की माझं चुकल पण तिचं नाही चुकत. आणि त्याही आपल्याला कायम सांगत राहतात, तुम्ही लय गोळे, तुम्ही मला विचारल्याशिवाय निर्णय नका घेतो. ते जेव्हा जेव्हा म्हणताना तुम्ही लय गोळे, तेव्हा तेव्हा त्यांना काय म्हणायचं असतं माहितीये का? तुम्ही लय मूर्ख आहे.
त्यांना क्षमता दिलेली आहे, त्या वार्ता करताच कळू देत नाही. छट्ट बुद्धिमान. 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमिपुत्राला कळालं की पोरगी शस्त्र आणि शास्त्र पारंगत केली पाहिजे. आमच्या लखोजीराव जाधवांनी राजमाता जिजाऊ साहेबांना शस्त्र शास्त्र पारंगत केलं. हिंदुस्थानाला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले. आज तुम्ही बघा, ज्या पोरांच्या आया चांगल्या शिकलेल्या आहे ना, त्या पोरांच्या शाळेत नंबर येत आहे. मी तर आता तरुण पोरांना विनंती करतोय की बाबांनो, तुम्ही 10वी झालेले असला ना, आई बापाला सांगा मला BA झालेली पोरगी बायको करायची. 12वी झाले असाल ना, मला BSc झालेली करायची आहे. तुम्ही म्हणाल द्याय ना कोण, तू सांगा अजून आता नियम आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, तुमच्या पाया पडतो. देत नसतील ना तसे राहा बाबा. तुम्ही तसे राहिले ना, पतंजली सारखी अजून एखादी कंपनी तरी सुरू होईल. सध्या बिना लग्नवाल्यांचा देशाला लय फायदा आहे. पण अडाणी पोरी खरंच घरात आणू नका आता पुढच्या काळात. का तुम्हाला सांगतो, आपला काळ वेगळा होता. आपल्या काळात गुरुजी होते. त्या गुरुजीला पक्क माहित असायचं आईला काबाड कष्ट करावे लागतात, बापाला सरपंच व्हायचंय, पोराला मलाच शिकवावं लागणार आहे. ते अ पासून न पर्यंत शिकवत होतं पोराला. 0 पासून 100 पर्यंत शिकवत होतं. ते गिरवून घेत होतं. झालं, काळ बदलला. गुरुजी गेले, सर आले, डोनेशन वाढवले शाळेंचे. पूर्वी पोरं चड्डीत सू करायचे पण अभ्यास करायचे शाळेत. आता सू करायला व्यवस्थित जागा आहे, शी करायला व्यवस्थित जागा आहे, पण ABCD कोणी शिकवायची माहितीये का? होमवर्क. 0 to 100 कोणी शिकवायचं? होमवर्क. पोएम कोणी पाठ करून घ्यायच्या? होमवर्क. प्रोजेक्ट कोणी करायचे? होमवर्क. तुम्ही काय करतात? गॅदरिंग. ते नाचायला शिकवतात. खरं बोलतोय का खोटं बोलतोय मला सांगा. संध्याकाळच्या वेळी बघा, प्रत्येक घरामधल्या या माता मावल्या पोरांना घेऊन बसलेल्या आहे. या असली ते तसली. मग असं जर काळ आला असेल आणि तुमची पोर बायको जर शाळेतच गेलेली नसेल तर ती पोरांना भज शिकवणार आहे का? आज पहिल्या 5 मध्ये सगळ्या पोरीच मारत तरबेज त्या. मग तेव्हा त्यांची पोरं पहिल्या 5 मध्ये नंबर काढताय. आईच शिकवती सगळं. आणि हे शेकडो वर्षापूर्वी आपल्या साधू संतांच्या लक्षात आलं की स्त्रियांना उपेक्षित ठेवून चालणार नाही. यार काय झालंय माहितीये का? सध्या समाजात माथे फिरू पण वाढले. मला माझ्या मित्रांनी सांगितलं तुला माथे फिरून पासून धोका. बरं ते काय नाही, किरकोळ एखाद्या सेकंदाचं कांड करते पण ते भला भरा व्हायरल होते. ते प्रशांत कोरटकर माथे फिरू. त्याने त्या इंद्रजित सावंतांना फोन लावला आणि झपा 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 लागलं. देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन लागलं ते बोलायला. इतकं बोललं पार पातळी सोडून बोललं ते प्रशांत कोरटकर. मला बरेच जण म्हटले तुम्ही प्रशांत कोरटकर का बोलत नाही, प्रशांत कोरटकर वर का बोलत नाही. मी त्या पोरांना म्हटलं मी त्याच्यावर बोलणार नाही. तो जेव्हा पहिल्यांदा मला भेटेल तेव्हा त्याच्या कानाखाली टाकणार आहे. त्याच्यावर काय बोलतं, त्याची काय लायकी त्याच्यावर बोलावं अशी. पहिल्यांदा जेव्हा तो दिसल आयुष्यात, जेव्हा कधी भेटल, पहिली एक आपण टाकणार म्हणजे टाकणार. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. सगळे म्हणत होते फडणवीसांचा माणूस आहे, फडणवीसांचा माणूस आहे, फडणवीसांचा माणूस आहे. शाह साहेबांसोबत फोटो आहे. पण माझं ते बाळ आणि लोकांचं ते कार्ट असं म्हणणार आमचा देवाभाऊ नाही. तेलंगणात लपून बसला होता प्रशांत कोरटकर. देवाभाऊनी शोधूनच आणला.
आज कोर्टात हल्ला झाला प्रशांत कोरटकरवर, आणि अशी चांगली कामं केल्यावर आपण मोठ्या मनाने म्हटलं पाहिजे हो आमचा मुख्यमंत्री चांगला आहे. आता पकडून आणला नाही म्हणे, लय उचलून धरला विषय म्हणून पकडून आणला, असं नाही हो. चुकलेलंच आणि चुकीला चुकच म्हटलं पाहिजे. हे असे माथे फिरू लोक, ते महिलांना पण उपेक्षित ठरवण्याची ती वृत्ती. साधू संतांना नाही ते सहन झालं, नाही म्हटले आता पुन्हा एक चमत्कार करायचा म्हटले. आता राजघराण्यातल्या पोरीला उमेदवारीच द्यायची नाही म्हटले. आता उमेदवारी ना दासी कुळातल्या एखाद्या पोरीला द्यायची. आणि गंगाखेड सारख्या एका सर्वसामान्य मराठवाड्याच्या त्या भागामध्ये एक पोरगी जन्माला आली. जन्मतच आईबाप मरण पावले. कोणीतरी सांगितलं, बाई तुला आता जर स्वाभिमानानं जगायचं असेल तर पंढरपूरचा पांडुरंगच सांभाळील बाई तुला. विश्वास ठेवला, वारकऱ्यांच्या माग 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 पंढरपुरात आली आणि पुन्हा सावकाराच्या घरी नाही थांबली. तिला पण कळालं होतं मोलकरी न व्हायचं तर मोठ्याची व्हायचं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे असं म्हणणारे ज्ञानाचे दीप जगाच्या अंतःकरणात प्रज्वलित करायचे. या भावनेने प्रेरित झालेल्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या घरची दासी झाली आणि मालकाचा उपदेश ऐकत ऐकत दळिता कांडिता तुझं गाईन अनंता अहो दळण कांडण करता करता भगवंताचं भजन केलं आणि इतकी मोठी झाली, इतकी मोठी झाली. संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आहे. जगाचा चालक मालक भगवान परमात्मा बेधुंद होऊन पुढे नाचतोय. ज्ञानियांचे राजे, ज्ञानाचा सागर ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे. आणि आता अभंग कोणी म्हणायचा हे जनाबाई सांगायला लागले. नामदेव कीर्तन करी पुढे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेव बोला अभंग. म्हणजे त्या काळात त्या सगळ्या फडाची प्रमुख कोण झाली तर जनाबाई झाली. ती सांगायला लागली पहिली चाल कोणी म्हणायची, मधली कोणी म्हणायची, शेवटची कोणी म्हणायची. आणि आजही मी तुम्हाला सांगतो जास्त न ठरवणार पहिली कोणी म्हणायची, दुसरी कोणी म्हणायची, शेवटची कोणी म्हणायची, सगळी सूत्र तिथून हालतात. त्याच्या जर आडव्यात गेलं ना सप्ताह संपतो पण चाल नाही वाटायला. त्याचं इतकं मन धरावं लागतं महाराज, त्याचा स्वर नाही लागला तरी म्हणावं लागतं तानसेनच्या नंतर तुम्हीच. मग ते म्हणतो उद्या तुला चाल देतो. त्यावेळी इतकी महत्वाची जबाबदारी जनाबाईंवर आहे. काय पोरींचा आत्मविश्वास वाढला की अरे जनीला जमू शकतं, मला का जमणार नाही. म्हणून मी पोरींना सांगतो जग तुमच्याबद्दल काय विचार करतं याला महत्व देऊ नका, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करतात याला महत्व द्या. शेवटी शिवराय, शंभूराजे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला घालायची ताकद जर कोणाच नाही ती फक्त तुमच्यात आहे. तुम्ही योद्धे जन्माला घालू शकतात, फक्त पळून जाऊ नका. काळ बदलला. आम्ही काय म्हणतोय माहितीये का, मातृदेवो भव. शेवटी संस्कृतीचा आधार स्त्री आहे. आपल्या जुन्या माता मावल्या जीवनाचा आनंद घेत नव्हता, अशातला काही भाग नव्हता, घेतच होत्या, पण जीवनाचा आनंद घेत असताना संस्कृतीला सोडत नव्हत्या.
त्या सोमवारचा उपवास करत होत्या, शुक्रवारची व्रत करत होत्या, पारायण करत होत्या, तुळशीला पाणी घालत होत्या, एकंदरीत ती संस्कृती परंपरा सांभाळत मग जीवन जगत होत्या. आमच्या पोरींचा प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, गोव्याला जे कपडे घालून गेलं पाहिजे ती देवळात घालून जाते. अगं ते गोव्याचे बाई, ते गोव्याला जाय ना घालून, तू गोव्याचं नेचर वेगळं आहे. पण तू त्र्यंबकेश्वराच्या देवळात चालली, थोडा नीटनेटकं जाय, बस एवढंच आमचं म्हणणं आहे. मग पुन्हा ती म्हणते कामायला अन्याय का? अन्याय नाही बाई, फक्त सांभाळूच. ते जर जमलं ना भाऊ स्त्रीला, कुठं कसं कुठं कसं कुठं कसं कुठं कसं, ती घरात योद्धेच जन्माला घालते. मी तुम्हाला मुलींना घडवा, काहींनी तर पोरीच होऊ दिल्या नाही मागच्या काळात. ज्यांना पोरी त्यांच्या गाल गुबगुबीत हो. 3 जर जावई असले ना, तिने इतका जीव लावतात ना, खोकला जरी आला तरी म्हाताऱ्या दवाखान्यात घेऊन जातात. प्रत्येकाला वाटतं एखादा एकर भेटलं, वाढून तर भेटलं. पोरांवाले ना ते पोरं सारे म्हणतात काय म्हातार कोणाला देणार आहे, आपलंच आहे. तिघ म्हणतात तो पाहिजे, हा पाहिजे, तो पाहिजे. मुलीची गुणवत्ता ती संतांच्या लक्षात आहे. म्हणून याती भलती नारी आणि नर दोघांचा उल्लेख केला. नारीला उपेक्षेची वागणूक नाही दिली. आणि मग काही जे आडमुठ लोक होते समाजातले, ते म्हटले हे काय चाललंय तुमचं, शूद्राला जमू शकतं, स्त्रीला जमू शकतं, रेड्याला जमू शकतं, चाललंय काय हे प्रथा रूढी. आडमुठ जे होते सत्ता ज्यांना सुटत नव्हती. कशाच्या आधारावर तुम्ही माणसाचं मोठेपण ठरवणार? तुकाराम महाराजांनी सांगितलं कशाच्या आधारावर ठरवणार. पहिलं चरण, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत.
विठ्ठल विठ्ठला रखुमाई विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला कानिकनाथ महाराज विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला कानिकनाथ महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ज्ञानदेव विठ्ठला जप मेरे राम जी होगा शबरी कुटिया मिट जाएंगे आए
ऐका नाथ बोलेगा मोजमाप करत असताना एक निष्कर्ष समाजापुढे ठेवला की आता पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ जो सदा सर्व काळ भगवंताचं नाव घेत असेल त्याचा देह पवित्र आहे आणि त्याची वाणी पुण्यवान आहे. त्याची वाणी नक्कीच समाजावर प्रभाव पाडेल. ती वाणी त्याची नाही आपुली बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची आणि ती कशाच्या जोरावर प्राप्त झाली. सदा नाम घोष करू हरी कथा माझे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प कल्प कल्पांती सत्यवादाचं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागदाविला हा जगदाकार ज्या सत्य स्वरूप असणाऱ्या भगवंताचं भजन करून समाजात जो जो म्हणून कोण जन्माला आला आणि ज्याने ज्याने भगवंताचं नामस्मरण केलं त्याला पवित्र मानायचं काम हिंदुस्थानाने केलं. मग ती स्त्री असू द्या तो पुरुष असू द्या तो कोणत्याही कुळात कोणत्याही जातीत कोणत्याही वंशात जन्माला आलेला असला तरी जर तो भगवंताचं भजन करत असेल तर तो पवित्र जीव म्हणतोय ना हे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड नाईट बंद करा आणि जय श्रीराम सुरू करा. आपले जुने लोक तेच करत होते. अनोळखी माणूस घ्या द्या पण राम राम म्हणत होते. कळायचं हो लायकीवान आहे का नाही. राम राम म्हटला ना लक्ष द्यायचं पवित्र आहे चला या पाहुण्याच्या आग्या. परवा एकाला मी जय श्रीराम म्हटलो ते मला म्हणते बीजेपीचं काम करता वाटतं. म्हटलं का तुमच्या घरात कोणी रामराव नव्हताच का. म्हटलं होता की माझा पंचाच रामराव होता. म्हटलं तो बीजेपीनेच काढला होता. आमच्या कुळामध्ये किती रामराव झाले आपल्या लक्षात नाही भाऊ. किती जणांचे नाव राम होते. तो राम का आम्हाला पुन्हा पक्षाने संघटनेने नाही दिला. तो राम आम्हाला वाल्मिक महर्षींसारख्या साधू संतांनी दिला. रामाचा आम्हाला अभिमानच पाहिजे. राम म्हणता रामाची होई जे पदी वैसोनी पदवी घेईजे. राम देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. अहो देवाचं नाव घेता घेता देव झाले हो. ही आमची सगळी नाथ परंपरा आजही हे कानिपनाथ महाराजांचं इतकं सत्व आहे. महाराज खचलेला निराश झालेला थकलेला जाऊन फक्त श्रद्धेने माथा टेकावला तिथं महाराजांना म्हटलं ना महाराज काढा हो बाहेर. काढतात ते. मी मडीला गेलो तर मागच्या काळात परदेशातून लोक येत आहे मडीला.
कानिफनाथांच्या चरणी परदेशातून तिथपर्यंत अनुभव आहेत महाराजांचे. काय देवाच्या सगळ्या शक्ती या मंडळींना प्राप्त झाल्या. त्या कानिफनाथ महाराजांच्या मंदिराचा हा वर्धापन दिन सोहळा गोटेवाडीमध्ये संपन्न होते. आमचे विठ्ठलराव, त्याचप्रमाणे सरोदे साहेब यांनी फार आग्रह केला, बापू यावं लागते, आणि मला त्यांनी मदत केली. मी अगोदर तारीख दिली होती गुढीपाडव्याची, पण तिकडं हिंदू धर्म परिषद भरवली. साध्वी प्रज्ञा सिंह येत आहे तिकडं गुढीपाडव्याच्या दिवशी, आणि तिथले आपली हिंदुत्ववादी सहकारी म्हटले, बापू तुम्हाला पण यावं लागल. मग आमच्या विठ्ठलराव वायराळ साहेबांना फोन केला. म्हटलं भाऊ असा असा विषय. म्हटले बापू धर्माचंच काम आहे ना, आम्ही मदत करतो. आणि मग माझी तारीख त्यांनी अलीकडे दिली की ती पुढं होती. विठ्ठल भाऊ वायराळ असतील, राहुल भाऊ सरोदे असतील, त्यांचे सगळे सहकारी, त्यांनी मला ती तारीख माग करू दिली 2 दिवस. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. निमंत्रित केलं त्याबद्दल समस्त गोटेवाडी हिंदू बांधवांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांच्या कृपा आशीर्वादानं हरिभक्ती पारायण गुरुवर्य गणपत महाराज कोकाटे, ज्यांच्या प्रेरणेनं हरिभक्ती पारायण भाऊराव महाराज वायराळ, हरिभक्ती पारायण भाऊसाहेब महाराज झुरळे व कानिफनाथ मित्रमंडळ आशापुरी घोटेवाडी, या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं साधू संतांच्या आशीर्वादानं थोर महात्म्यांच्या प्रेरणेनं संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आज 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, आजचं कीर्तन सौजन्य ज्यांनी दिलंय ते या गावातील अत्यंत दानशूर व्यक्तिमत्व, देव देश धर्माच्या कार्यात नेहमीच सक्रिय असणारे सन्माननीय बाबासाहेब दगडूराव घोटेकर, व ज्यांनी आज अन्नदानाची सेवा घेतली असे सन्माननीय श्री रोहिदास साबाजी सरोदे, या दोनही दानशूरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या मान्यवरांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गोड असे गायन साथ करणारे वारकरी संप्रदायाचं वैभव भजन सम्राट बापजी महाराज गायकवाड, भजन सम्राट हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज जाधव, भजन सम्राट हरिभक्तीपरायण शांतारामजी महाराज दौंड, भजन सम्राट हरिभक्तीपरायण भानुदास महाराज वेलजाळी, या सगळ्या मान्यवरांच्या चरणी नतमस्तक होतो. अशीच सेवा आपल्याकडून घडत राहावं अशी शुभेच्छा देतो. फारच कमी वयामध्ये मृदंग साधना करून त्या कलेवर अत्यंत प्रभुत्व अशा प्रकारचं ज्यांनी प्राप्त केलंय असे आमचे सहकारी मृदंग सम्राट ओम महाराज सहाने, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आज आमचे युवा पिढीमध्ये माझे सहकारी, परवा मी बेलू गावात कीर्तन केलं, विकास महाराज बेलूकर, फार चांगल्या प्रकारे त्यांनी मृदंगाची साधना केली आणि त्यांना देखील ती मृदंगाची कृपा प्राप्त झाली. मला वाटतं नाशिक जिल्ह्यात पुढच्या काळामध्ये ती कृपा आमच्या ओम महाराजांवर नक्की होणार याची मला खात्री आहे. अशाच पद्धतीने आपण गोड साथ करीत राहावी, कीर्तनातला गोडवा वाढवत राहावा. भजन मला ते वाजवत असले की मला गायला बरं वाटत होतं, इतकं छान वाजवत ते. नाही हल्ली वादक बिघडले, काय मध्ये तुमच्या याच्यावर, हल्ली वादक फार बिघडले, पण फार उत्तम अशा प्रकारची गोड मधुर साथ आमचे ओम महाराज करतात. चौबदार चतुरबाबा असतील, धोत्रट नाना असतील, माऊली साऊंड सिस्टीम फार चांगली, गंगाधर महाराज कहांडळ विनेची सेवा करतायत, त्यांचे धन्यवाद. माऊली साऊंड सिस्टीम साठी सुद्धा टाळ्या आपण दिल्या पाहिजे. मंडप पण आपलाच आहे का, दुसऱ्याच आहे? मंडपवाल्याला सांगा हे मधले दांडे काढून टाक, तेच दिसतात रे आम्हाला. हेच जर आमदाराची सभा असते तर असा मंडप दिला असता काय बरं त्याने, मध्ये दांडके टाकून ठेवले. एवढं चांगलं वातावरण आहे, थोडं मंडपवाल्यांनी ताकद लावली तर अजून थोडं पैसे वाढून देतील आयोजक. आपल्या वतीनं तुम्ही त्यांना विनंती करा.
आम्ही कोणाला सांगायचं, दांडक्यांना सांगायचं. छोटीशी वाडी आहे पण उत्साह फार चांगला आहे. तरुणांचं संघटन चांगलंय. पुढच्या काळामध्ये या सप्ताहाचं स्वरूप वाढत वाढत जावं, त्यासाठी तुमचं योगदान वाढावं अशी प्रार्थना करतो. उपस्थिती वाढावी अशी प्रार्थना करतो. व्हिडिओ शूटिंगसाठी उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र, त्यांचे धन्यवाद. माझ्यावर प्रेम करणारी हिंदुत्ववादी संघटनांची, हिंदुत्ववादी सगळे भावंड उपस्थित आहेत, आपल्या सर्वांचे धन्यवाद. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ ज्ञानेश्वरा. Hare